आपण नाणीजवरून चाललो आता श्रींभवलीत. हे समोर तुम्हाला दिसतो हा नरेंद्र मानचा नाणीजचा हा जुना मठ आहे. जुना मठाच्या इथून एक रस्ता गेला, शॉर्टकट रस्ता तो जातो श्रींभवलीला. ते 2 रस्ते आहेत नाणीजवरून जायला. तर आता हा जुना मठाच्या इथून आपण चाललो आहे श्रींभवलीला. कसा आहे बघा जुना मठ. आता हा पहिला कच्चा रोड होता श्रींभवली जाण्यासाठी, डांबरीकरणाचा रस्ता आहे. त्या बऱ्याच वर्षातून येतो त्याच्यामुळे काही इकडचा रस्ता आता भरपूर सुधारणा झालेल्या आहेत. रत्नागिरी कोल्हापूर जर हायवेच्यामुळे काही समजत येत नाही, कुठलं गाव आहे काय काही समजत नाही आहे. आता आपण आहोत नाणीजमध्ये. नाणीजच्या आतल्या गावामधून आपण चाललोय आता श्रींभवलीला. हा इथून नाणीजवरून जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे. दुसरा तुम्हाला पाली मार्गे तुम्ही जाऊ शकताय. पण आता आपण नाणीजच्या आतून चाललो तर समोर गुरं बघू शकताय बघा. मारत नाही ना. रस्ता खराब वाटतो थोडासा, पण मग इथे जरा डांबरीकरणाचा रस्ता झालेला आहे. पहिला एकदम कच्चा रस्ता होता. श्रींभवलीत जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग आहे. तसे दोन मार्ग आहेत नाणीजवरून, आणि तिसरा जो मार्ग आहे तो पालीवरून आहे. बऱ्याच वर्षातून या रोडने चाललोय, त्याच्यामुळेच आपल्याला विचारत जायचं आहे. दुपारची जवळपास आता 2 वाजायला आलेले आहेत. आणि श्रींभवली रुपालीच्या आत्तेचं गाव आहे. तर आपण तिच्या आत्तेच्या गावी, आणि माझ्या मावशीचं गाव पण श्रींभवली आहे. पाठी आपल्या फाटा होता, त्या फाट्यावरनं आपण आता लेफ्ट घेतलेला आहे. आणि जो राईटचा फाटा होता तो पाहिला जातो. आपण लेफ्ट फाटा घेऊन चाललो श्रींभवलीला. आता इथे जरा रस्ता थोडा बऱ्यापैकी रस्ता आहे. रस्ता आणि हिच्या आत्याचं जे घर आहे ते रस्त्यालाच आहे, ट्रॅकच्या बाजूलाच आहे. आलो वाटतं रुपा. आणि इथून आता रस्ता बघू शकता बघा, काय मस्त असा रस्ता आहे, मक्खन रस्ता एकदम. तर मित्रांनो आता आपण पोचलोय रुपालीच्या आत्तेकडे. ते बघा समोरच घर दिसतंय. हा पुढचा श्रींभवली गावात गेलेला आहे. सर्व